उत्तमोत्तम हलते देखावे सादर करण्याची परंपरा असलेल्या नवी पेठ हत्ती गणपती मंडळाने यंदा सुमो पहिलवानांची दहीहंडी हा हलता देखावा साकारला आहे। हा देखावा लहान मुलांचं आकर्षण ठरत आहे। दरवर्षी भव्य दिव्य हलते देखावे करण्याची हत्ती गणपती मंडळाची परंपरा आहे। मंडळाने यंदा सुमो पहिलवानांची दहीहंडी हा देखावा साकारला असून दहीहंडी फोडल्यावर हंडीतून पडणारं पाणी लहानग्यांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे। मंडळाने यंदा सामाजिक जाणीवेतून अनेक गरजूंना आर्थिक मदत केली असल्याचं मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर यांनी सांगितलंय। अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळ यावर्षी 132वे वर्ष साजरा करत आहे। यावर्षी हत्ती गणपती मंडळाने जपान येथील सुमो पहिलवानांच्या हस्ते दहीहंडी हे चलचित्र निर्माण केलेलं आहे। या देखाव्यामुळे अनेक लोकांचं आकर्षण वाढलेलं आहे। मंडळाच्या वतीनं वेगवेगळे नवीन उपक्रम राबवले जातात। यावर्षी गणेश उत्सवामध्ये आनंद येथील जी संस्था आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी जी आत्महत्या केलेली आहे आणि त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानंतर घरातील मुलांना शिक्षण मिळावं म्हणून अशोक देशपांडे यांनी स्नेहवन संस्था ही आळंदी या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्या संस्थेमध्ये आज मी तिला जवळपास 200 विद्यार्थी आहेत। पूर्वी त्यांना आम्ही 2018 साली हत्ती गणपती मंडळाच्या वतीनं जेव्हा ते घरामध्ये वडील आई वडिलांच्या समवेत 8 मुलं मराठवाड्यातून आणून त्यांनी सांभाळली होती, परंतु आता आळंदी या ठिकाणी त्यांनी मोठी संस्था निर्माण केलेली आहे। त्या ठिकाणी जवळपास अनेक उपक्रम ते राबवतात आणि म्हणून त्यांच्या काहीतरी आपण गणेश उत्सवातून हातभार लावा म्हणून यावर्षी हत्ती गणपती मंडळाने त्यांना 51,000 रुपयाची देणगी दिलेली आहे। त्यावेळेस त्याचप्रमाणे सहवास ही संस्था सातारा या ठिकाणी आहे। त्या संस्थेला सुद्धा पंखे लाईट अशा काही वस्तू देण्यात आलेल्या आहेत। असा कार्यक्रम अनेक संस्थांना सुद्धा दरवर्षी जवळपास प्रत्येक संस्थेला 1 लाख रुपये प्रतिबंध शाळा असेल, अनाथ आश्रम असेल, अनाथ विद्यार्थी असतील अशा ज्या संस्था आहेत त्यांना आम्ही दरवर्षी 3 लाख रुपयाची डोनेशन देत असतो।